मुंबईतला प्रचार सुरू आहे. कशा पद्धतीनं पाठिंबा मुंबईकरांचा तुम्हाला मिळतोय? आता उरलेले काही 8 दिवस बाकी आहेत, काय नाही? सर्व स्तरावरून, सर्व विभागातून, सर्व भाषिकांमधून, सर्व धर्मातून, सर्व पंथातून आणि सर्व विभागातून मिळणारा पाठिंबा जोरकसपणे महायुतीच्या बाजूने. संपूर्ण मुंबईकर स्वतःची संस्कृती जपवणारा पक्ष महायुती आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करून पाहणारा पक्ष आणि महायुती याच बाजूने उभे राहत आहेत आणि महायुतीचा विजय सुकर होईल असं माझं मत आहे. सर, दुसऱ्या बाजूला मात्र ठाकरे बंधूंची जी चर्चा सातत्यानं होतं त्यामध्ये कुठेतरी अनरेस्ट आहे असं पाहायला मिळतंय. संतोष धुरी जे मनसेचे माजी नगरसेवक होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा प्रवेश देखील होतोय, याबद्दल काय वाटतं? मी स्वतः रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि राजकारणामध्ये अंकगणित आणि गणितशास्त्र चालत नाही. बहुतांश वेळेला ते विरोधातच पडतं आणि मग रसायनशास्त्राच्या नियमाप्रमाणे एखाद्या घटकात दुसरा घटक टाकला आणि तोही अनैसर्गिक असला आणि त्या दोन घटकांमधला विरोधाभास यापूर्वीचा सातत्याने गुणधर्मात असला तर गुणधर्मात जे विरोधात असलेले घटक एकात दुसऱ्यात टाकले की स्फोट होतो. मनसे आणि उभाटा सेनेचा स्फोटच होईल आणि त्यामुळे त्याची पावलं आता दिसत आहेत. खरं तर त्यांच्या पक्षात पण बेबनाव आहे. उभाटा सेनेमध्ये सुद्धा उद्धवजी त्यांच्या वडिलांना मानणारी म्हणजे उद्धवजींना मानणारी लोक वेगळी आणि आदित्य ठाकरे यांची विचारधारा आणि त्यांची लोक वेगळी. त्यामुळे आदित्य ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरेंना मानणारी लोक असाही संघर्ष उभाटा सेनेत आहे आणि मनसेमध्ये सुद्धा राज ठाकरेजींवर प्रेम करणारी लोक आणि अमित ठाकरे यांच्या जवळची असलेली लोक यांच्यातही फारकत दिसते आणि त्यामुळे तुकडे तुकडे गँग ही त्यांच्या पक्षात पण आहे. उद्धव ठाकरे छोट्या छोट्या गल्लीमध्ये जाऊन प्रचार करताना पाहिलं, म्हणजे छोट्या छोट्या शाखांना आता घेत आहेत. मोठ्या सभा न घेता छोट्या शाखांवरती त्यांनी भर दिली. मोठ्या सभेमध्ये लोक जमणार नाहीत, मग लोक ऐकायला येणार नाही, जमणार नाही तर रस्त्यावर फिरावंच लागेल. चला हे तर बरं झालं, माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझा बंगला माझे घर, इथून मुंबईकरांना ते रस्त्यावर तरी दिसू लागले. खरं तर काल दोन्ही भावांचा एकत्र काल शिवडीमध्ये दौरा होता, परंतु राज ठाकरे यांनी या दौऱ्यामध्ये येणं टाळलं असं दिसतंय. त्यासोबतच संजय राऊतांनी असं म्हटलं की मुंबईत केवळ एकच सभा दोन भावांची होईल, यापूर्वी 3 ते 4 सभांचं नियोजन होतं. सगळी अव्यवस्था, विस्कळीतपणा आणि एकमेकाशी बेबनाव या स्थितीमध्ये दोन्ही भावांचे पक्ष आहेत. तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल, आमच्याचकडे वॉर्ड 97मध्ये उमेदवार घोषित झाल्यावर मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. काल संतोष धुरी यांचा विषय आपण बघितला. सेना भवनच्या इथे पाटणकर स्थानिक नगरसेवक त्या ठिकाणी उभाटा सेनेला सोडून एकनाथजींच्या नेतृत्वात गेले. मुंबईच्या सन्माननीय माजी महापौर शुभा राऊळ यांनी उभाटा सेनेला बाजूला सारून भाजपमध्ये प्रवेश केला. किती उदाहरणं देऊ. त्यामुळे मोडकळीस आलेली परिस्थिती या दोन भावांच्या पक्षांच्या युतीची आहे. दोन्ही बंधूंची मुलाखत जी आहे ती होणार आहे आणि संपूर्ण आव्हान जे आहे ते मुंबईकरांना या मुलाखतीच्या माध्यमातून दोन भाऊ करणार आहेत. एकत्र मुलाखत होती. प्रयत्न करायला काय अडचण आहे. केवळ इव्हेंट आणि इव्हेंटवरनं मतं मिळवणं याच्यावर या दोघांचं काम चालू आहे आणि महायुतीचं काम जमिनीवर, रस्त्यावर, लोकांबरोबर संवाद संपर्कातून चालू आहे आणि इव्हेंटमधून मतं मिळतात हा त्यांचा गैरसमज आहे. CR पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते पाटीदार आहेत असं भाष्य केलेलं आहे. त्यावरती संजय राऊत असं म्हटलं की भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जात कुठलीही लावू नये असं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानचे आदर्श आहेत आणि म्हणून त्यापेक्षा जास्त कुठलंही वक्तव्य करणं मला योग्य वाटत नाही. महापौर आरक्षणाची सोडत देखील येणार आहे, कशा प्रकारे बघता आहे एकूणच महापौरच्या या सगळ्या अहो सोडत निघाली, त्याच्यावरचं राजकीय आरक्षण ऑलरेडी पडलं आहे आणि ते राजकीय आरक्षण महायुतीचं आहे. त्यामुळे महायुतीचा महापौर होणार आहे. सरकार लातूरमध्ये
काल लातूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची एक सभा झाली. त्यामध्ये त्यांचं एक विधान खरं तर खूप चर्चेत आले. ते असं म्हणालेत की लातूरमध्ये ज्या पद्धतीनं पक्षाला रिस्पॉन्स मिळतो त्यातून विलासरावांच्या आठवणी 100% पुसून जातील असं त्यांनी विधान केलं. मला वाटतं रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, प्रचारक, स्टार प्रचारक आहेत. त्यांचा कनेक्ट महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागाशी आहे. भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस, महायुती याचाच प्रभाव लातूरमध्ये दिसेल असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ निघतो. संजय राऊतांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये आम्ही सभा घेण्याचा प्रयत्न करतो, मैदानं तुम्ही अडवताय, तुम्ही मैदानं देत नाही. नाचता येईना अंगण वाकडे. आता यापेक्षा दुसरं काय म्हणायचं? तुम्हाला सभेला मैदान नाही, सभेला गर्दी नाही, सभेला वक्ता नाही, सभेत महायुती तुमच्या अलायन्समधले नेते येत नाहीत, मग तुम्ही कशाला निवडणूक लढवताय? आणि म्हणून नाचता येणं अंगण वाकडे एवढंच मी संजय राऊतांच्या विधानाला म्हणेन. बिनविरोधवरून वारंवार संजय राऊत आहेत ते दिवसांना पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने संजय राऊतांना माझा सल्ला आहे, बिनविरोध हे जर लोकशाहीला घातक असेल आणि त्यातनं अडचणी लोकशाहीला निवडणूक प्रक्रियेला होत असतील, असा जर त्यांचा प्रमेय असेल तर त्यांनी आज थेट उठून मातोश्रीवर जावं आणि उद्धव ठाकरेंना म्हणावं त्यांचा राजीनामा द्या. उद्धव ठाकरे हे विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून गेलेले आहेत आणि म्हणून ते मुख्यमंत्री झाले होते. ते उद्धव ठाकरे बिनविरोध आले तर चालतात, अन्य नगरसेवक आले तर चालत नाही. हा अहंकारी हट्ट आहे. पहिलं उद्धव ठाकरेंचा संजय राऊत यांनी राजीनामा मागावा, मग यावर भाष्य करावं. सर, राष्ट्रवादी आणि एक व्हिडिओ व्हायरल होताना ते म्हणत आहेत की मुंबईच्या प्रचारामध्ये कुठेतरी महिला अश्लील डान्स करत आहेत आणि त्या दृष्टीनं आकर्षित करण्याचा प्रयत्न हा लोकांना होतो. बघा, हे रस्त्यावर नाहीत, हे मतदारांमध्ये नाही, लोकसंवादामध्ये नाहीत, यांचा जनसंपर्क नाही. मी मगाशी म्हटलं तसं त्यांना पूर्ण निवडणूक म्हणजे पोरखेळ वाटतोय आणि मग त्याचं इव्हेंटायझेशन, त्याची काही वक्तव्य काढा, त्याचा AI जनरेटेड व्हिडिओ काढा, यातनं मतं मिळवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. सर, पुण्यामध्ये मी सुरुवातीलाच म्हटलं, नाचता येईना अंगण वाकड्या प्रकार आहे आणि म्हणून यांना निवडणूक आयोगावर भरोसा नाही, निवडणुकीच्या यंत्रणेवर भरोसा नाही, मतदार यादीवर भरोसा नाही, मतदान केंद्रावर भरोसा नाही, यांचा निवडणूक प्रक्रियेतल्या निकालावर भरोसा नाही. आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय की या शहरी नक्षलवादी विचारधारेचे प्रचारक संजय राऊत तुम्ही झालात का, हा माझा सवाल आहे. सर, भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सातत्याने अनेक ठिकाणी वाद होताना पाहायला मिळतात. अजित पवारांनी काल असं म्हटलं की युती धर्म पाळायची जबाबदारी काही आमची नाही आहे, भाजपची देखील आहे. त्यावर रवींद्र चव्हाणांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये अशा प्रकारचे हे आरोप प्रत्यारोप होत आहेत, याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? नाही, रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्या विना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात.